तर आपण स्टार्ट करू लेक्चरला. ठीक आहे, स्क्रीन दिसते सर्वांना, दिसत असेल आय थिंक, असं मला वाटतंय. ठीक आहे, तर आपण काय केलं की एक वेबसाईटची फाईल बनवली होती. ठीक आहे, जसं की इथे स्ट्रक्चर लिहायची गरज नाहीये मला. तर आपण कुठे जाणार, A to Z फोल्डरमध्ये. मग A to Z फोल्डरमध्ये आल्यानंतर ह्याच्या आतमध्ये एक आपल्याला काय बनवायची, फोल्डर बनवायची. ठीक आहे ना. मग फोल्डर बनवण्यासाठी तुम्ही इथं न्यू वर क्लिक करा किंवा राईट क्लिक करून फोल्डरवर क्लिक करा. दोन्ही पद्धतीने तुम्ही काय करू शकता, एक फोल्डर बनवू शकता. फोल्डर सिलेक्ट केला, फोल्डर सिलेक्ट केल्यानंतर आपण फोल्डरला नाव देणार. सपोज मी नाव देतो express_day4. ठीक आहे ना, आपला 4था दिवस आज. आणि एंटर केलं, झालाय फोल्डर. मग त्या फोल्डरला ओपन करायचं, डबल टॅप केलं, ओपन झाला. ओपन झाल्यानंतर आपल्या पुढे एक असा इंटरफेस ओपन आहे. ठीक आहे, सर्वांना हा इंटरफेस दिसत असेल. मग इंटरफेस ओपन झाल्यानंतर वरती एक एम्प्टी पेज आहे. ठीक आहे ना, ह्या एम्प्टी पेजला आपण काय म्हणतो, ऍड्रेस बार किंवा URL बार म्हणतो. मग जे काही एम्प्टी पेज आहे, त्या एम्प्टी पेजवर मी काय केलं, क्लिक केलं. जसं क्लिक केलं, काहीतरी सिलेक्ट झालं. सिलेक्ट झालेला कॉन्टेंट आहे तो करायचा रिमूव्ह. आणि रिमूव्ह झाल्यानंतर त्यामध्ये राईट करणार आपण CMD आणि एंटर बटनावर क्लिक करणार. जसं आपण एंटर बटनावर क्लिक करू, आपल्या पुढे एक अशी ब्लॅक स्क्रीन ओपन होईल किंवा CMD ओपन होईल. बरोबर, ठीक आहे. मग जे काय आपल्या कमांड्स असणार ते कमांड आपण इथे काय करणार, राईट करणार. मग आपली पहिली कमांड असते, कोणती कमांड असते, इन्स्टॉलेशन करून घ्यायची. काय करून घ्यायची, जसं आपण CMD ओपन केली, ओपन केल्यानंतर आपल्याला काय इन्स्टॉल करून घ्यायची, इन्स्टॉलेशन करून घ्यायची. मग इन्स्टॉलेशन साठी काय कमांड आपली, npm i म्हणजे इन्स्टॉल करतो मी ते. ठीक आहे, आय करू आपण शॉर्टकट मध्ये. आणि इन्स्टॉल काय करायचं आपल्याला, एक्सप्रेस. मग एक्सप्रेस नंतर नंतर आपण अजून एक काहीतरी पॅकेज इन्स्टॉल करतो, कोणतं, EGS. मग काय करायचं, पेज द्यायचा. पेज दिल्यानंतर काय करायचं, जी काय दुसरं पॅकेज आहे त्या पॅकेजचं नाव द्यायचं EGS. म्हणजे काय, npm इन्स्टॉल काय कर, एक्सप्रेस आणि EGS हे दोन पॅकेज काय कर, इन्स्टॉल कर. आणि एंटर बटनावर क्लिक करायचं. जसं मी एंटर बटनावर क्लिक करेन, थोडा टाइम घेईन किंवा कर्सर लोड घेईन. असे काहीतरी पॅकेज इन्स्टॉल झाले. पॅकेज इन्स्टॉल झाल्यानंतर मी थोडंसं ह्याला क्लिअर करतो, CLS केलं, झालं क्लिअर. मग ह्याला क्लिअर झाल्यानंतर मी नेक्स्ट कमांड टाकतो, कोडपेज डॉट. कोडपेज डॉटने काय होणार, ऑटोमॅटिकली माझं VS कोड काय आहे, ओपन होईल. ठीक आहे, VS कोड ओपन झाले. VS कोड ओपन झाल्यानंतर आपल्या पुढे एक असा इंटरफेस ओपन आहे. ठीक आहे, ते कमांड रन झाल्या, सक्सेसफुली झाले असेल तर आपल्या पुढे 3 फाईल असतील इथे. नोड मॉड्यूल म्हणून एक फोल्डर, आणि पॅकेज डॉट लॉग, आणि इथे पॅकेज डॉट जेसन. हे असे 3 फाईल दिसत असतील. ठीक आहे, काहींच्या पीसी मध्ये दिसत नसेल, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, काही ग्लिच असू शकते, पण सर्वांच्या पीसी मध्ये दिसेल असं मला वाटतंय. ठीक आहे, एवढं समजलंय सर्वांना. मग जो काही इथे एम्प्टी पेज आहे त्या फाईलच्या, त्या एम्प्टी पेज वर काय करायचं, क्लिक करायचं. जसं फाईलवर एम्प्टी पेज वर क्लिक करताना इथे एक बटन दिसेल वर तुम्हाला, न्यू फाईल. इथे न्यू फोल्डर, आपल्याला इथे न्यू फाईल वर क्लिक करायचं आणि एक फाईल बनवून घ्यायची. फाईलला तुम्ही नाव काही पण द्या, मी देतो index.js आणि एंटर केलं, फाईल बनवली. मग फाईल बनवल्यानंतर मला एक सर्व्हर बनवायची. सर्व्हर बनवायची म्हणजेच आपल्याला काय लागेल, कसं स्ट्रक्चर त्याचं सर्व्हरचं, वॅर एक्सप्रेस इक्वल टू रिक्वायर, राऊंड ब्रॅकेट, डबल कोड मध्ये राहतं एक्सप्रेस आणि कोलन देऊ, बस फंडा खतम. त्यानंतर अजून एक व्हेरिएबल घ्यायचं, वॅर ऍप इक्वल टू एक्सप्रेस, राऊंड ब्रॅकेट आणि लास्ट मध्ये कोलन, बस फंडा खतम. त्यानंतर आपण URL बनवतात. URL कोणते कोणते असतात, की आपले जेवढे काही पेज असणार तेवढे पेज आपले काय राहणार, URL राहणार. मग सपोज माझी एक बेसिक पेज बनवतो. बेसिक पेज आपलं कोणतं असतं, होम पेज. त्यालाच आपण लँडिंग पेज बनवू. मग ऍप डॉट गेट, राऊंड ब्रॅकेट, डबल कोड, स्लॅश, कोमा द्यायचा आणि फंक्शन मध्ये 2 पॅरामीटर, एक रिक्वेस्ट असतो, दुसरा असतो रिस्पॉन्स, आणि इथे कर्ली ब्रॅकेट. आणि मी इथे कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये रिस्पॉन्स डॉट इथे करतो सेंड सपोज केलं इथे मी वेलकम नोट JS. ठीक आहे, आणि जो काय आपला सर्व्हर बनवलाय, सर्व्हरला मी एक देतो पोर्ट नंबर देण्यासाठी ऍप डॉट लिसन. आणि जो काही तुमचा फेवरेट पोर्ट नंबर आहे तो टाकून द्या. आपल्याकडे पोर्ट नंबर किती, तर 65,000 प्लस पोर्ट नंबर आहे, त्यापैकी तुम्ही कोणता द्या. मी 1000 दिला आणि लास्ट मध्ये कोलन देऊन टाकला. ठीक आहे, आता जे काय आपलं सर्व्हर बनवलंय, सर्व्हर म्हणजे प्रोग्रामला आपण हे सर्व्हर म्हणू. ठीक आहे, सर्व्हर झालं ना आपलं एक हे. मग सर्व्हर आहे, सर्व्हरला रन करण्यासाठी कमांड आपली nodimon फाईल नेम index.js.
ठीक आहे, ही कमांड टाकणार आपण सीएमडी मध्ये. सीएमडी मध्ये आलो, मी कमांड राईट करतो नोडिमॉन इंडेक्स डॉट जेएस, एंटर केलं. एंटर केल्यानंतर असं काहीतरी टेक्स्ट आला इथे, नोडिमॉन त्याचं वर्जन आले, काहीतरी असं टाइम वगैरे काहीतरी शो झालं, म्हणजे आपला सक्सेसफुली प्रोग्राम एक्झिक्यूट झाला आहे. मग आपण जाणार आउटपुट पाहण्यासाठी कुठे, ब्राउझरला आलो आणि सर्च केलं. सर्च केल्यानंतर लोकलहोस्ट :1000 झालं आउटपुट शो आपल्याला. ठीक आहे, सीएसएस दिसत नाही. अनिकेत बघा, आज आपण पाहणार आहोत. सर्वांना इतर समजलंय? मेसेज बॉक्स मध्ये फास्ट राईट करा, नसेल समजलं एकदा रिपीट घेतो. समजलंय का ऑनलाईन मेंबर्स? मेसेज बॉक्स मध्ये राईट करत चला यार फास्ट मध्ये, की टाइम वेस्ट नको आपला. नेक्स्ट घेऊ आपण. ठीक आहे, तर नेक्स्ट आता आपला नेक्स्ट काय होता, की आपल्याला HTML च्या फाईल शो करायच्या. मग HTML च्या फाईल शो करायच्या म्हणजे आपल्याला काय करायला लागेल, एक फोल्डर घ्यायला लागेल. कोणता? व्ह्यूज नावाचा. ह्याच्या व्यतिरिक्त आपण कोणता घेऊ शकत नाही, व्ह्यूज द्यायचा आहे लास्ट मध्ये येस. आणि त्यामध्ये आपल्या फाईल राहणार कोणत्या, HTML च्या फाईल राहणार. पण जी काही HTML च्या फाईल असणार, त्या फाईलला आपण काही एक्सटेन्शन देणार, .EJS म्हणजे एम्बेडेड जावा स्क्रिप्ट. मग त्याआधी आपल्याला काय करायला लागेल, इथे जो काही एम्प्टी पेज इथे दिसतोय तुम्हाला, त्या एम्प्टी पेज वर क्लिक करा. एम्प्टी पेज वर क्लिक केल्यानंतर इथे न्यू फाईलच्या शेजारी न्यू फोल्डर आहे, न्यू फोल्डरवर क्लिक करा आणि व्ह्यूज नावाचा फोल्डर बनवून घ्या. बनवला, त्याच्यावर ब्ल्यू टिक दिसते म्हणजे तो सिलेक्टेड आहे. मग काय करायचं, त्याला सिलेक्टेड असून द्यायचा आणि न्यू फाईल बनवून घ्यायची. त्यात न्यू फाईल आपण नाव देऊ, सपोज home.egs नाव दिले आणि एंटर केले. मग home.egs मध्ये काय करा, तुम्हाला जो काय कोड वाटन तो काय करायचा इथे राईट करायचा. जसं की मी काय करतो आता, ठीक आहे, एक्झाम्पल लावून देऊ आपण. जसं की सपोज मी H1 राईट केला आणि इथे राईट केलं वेलकम टू होम पेज. ठीक आहे, आता मला ही होम पेज शो करायचंय कुठे, की लोकलहोस्ट :1000 ला, म्हणजेच आपलं ते होम पेजला. मग मी कुठे आलो, इथे आलो आणि जे आपण लोकलहोस्ट :1000 ला काय शो केले आपण, वेलकम टू Node.js, बरोबर. मग तिथेच मला काय करायची, जी काय home.egs फाईल आहे ती मला शो करायची. मग जो काय सेंड आहे तो मी रिमूव्ह केला आणि रिस्पॉन्ड डॉट इथे मी काय करणार, रेंडर करणार. ठीक आहे, रेंडरनी काय होतं, फाईल शो करतो. मग राऊंड डबल कोड द्यायचा, डबल कोड मध्ये सांगायची कोणती फाईल तुला शो करायची. तर मला फाईल शो करायची home.js नाही करायची, इथे काय करणार, इथं आपण EGS करणार. कारण आपण इथे बनवताना फाईलला नाव एक्सटेन्शन काय दिले, .EGS दिले. मग इथे आपण JS न देता काय देणार, आपण EGS देणार. आणि पॅकेज जे आहे ते पॅकेज आपण ऑलरेडी इन्स्टॉल केलंय. मग आउटपुट पेजला जाऊ, आउटपुट पेजला आल्यानंतर मी रिफ्रेश केलं, आलंय वेलकम टू होम पेज. ठीक आहे, ह्याच पद्धतीने मला अजून एक अबाउटचं पेज बनवायचं आहे. मग अबाउटचं पेज बनवण्यासाठी मी काय करतो, इथे एक URL बनवून घेतो, अजून app.get राऊंड ब्रॅकेट डबल कोड, इथे स्लॅश अबाउट, कोमा घ्यायचा, फंक्शन घ्यायचा. फंक्शन मध्ये दोन पॅरामीटर, एक रिक्वेस्ट, दुसरं रिस्पॉन्स. कर्ली ब्रॅकेट आणि कर्ली ब्रॅकेट मध्ये रिस्पॉन्स डॉट इथे काय करणार, रेंडर करणार. आणि रेंडर, ठीक आहे, रेंडर केल्यानंतर कोणतं पेज रेंडर करायचे आपल्याला, about.egs. ठीक आहे, आउटपुट पेजला आलो, इकडे जाऊन मी रिफ्रेश केलं आणि URL मध्ये थोडी मी स्लॅश अबाउटची रिक्वेस्ट टाकतो. स्लॅश अबाउटची रिक्वेस्ट टाकली, काय एरर आलाय आपल्याला, फेल्ड टू लुकअप व्ह्यू अबाउट इन व्ह्यू. म्हणजे ह्याचा अर्थ काय आहे, की तुमचा जो काही व्ह्यूज फोल्डर आहे, व्ह्यूज डायरेक्टरी आहे, डायरेक्टरी म्हणजे आपण फोल्डर म्हणू, जो काही तुमचा व्ह्यूज डायरेक्टरी आहे त्यामध्ये त्याला काय सापडत नाही, about.egs काय होते, सापडत नाही. मग सापडत कसं का नाही, की आपण बनवलीच नाही. ठीक आहे ना, मग एकदा बनवून घेऊ आपण. मग व्ह्यू वर क्लिक केलं, न्यू फाईल वर क्लिक केलं आणि मी इथे क्लिक करतो about.egs. मी काय बनवतो, एक फाईल बनवतो आणि त्यामध्ये मी एक टेक्स्ट राईट करतो. सपोज मी H1 घेतला आणि H1 मध्ये मी सांगतो वेलकम टू, ठीक आहे, सॉरी Node.js नाही, की अबाउट पेज करतो इथं. ठीक आहे ना, आणि आउटपुट पेजला गेलो, आउटपुट पेजला गेल्यानंतर मी इथे रिफ्रेश केला, गेला तो एरर. बस मी टाकतो लोकलहोस्ट :1000 ची रिक्वेस्ट टाकली आणि एंटर केलं, आलंय वेलकम टू होम पेज. सपोज मी रिक्वेस्ट टाकली इथे स्लॅश अबाउट आणि एंटर केलं, आली वेलकम टू अबाउट पेज, ओपन झालं. म्हणजे जशी मी कोणती रिक्वेस्ट टाकीन ती रिक्वेस्ट काय होणार, बॅकएंडला येणार, इथे चेक करणार त्या नावाची URL आहे का, आहे. स्लॅश अबाउटची रिक्वेस्ट आली, मग आपण कोणतं पेज दाखवायचं, about.egs पेज दाखवायचं.
स्लॅशची रिक्वेस्ट आली तर कोणतं पेज दाखवणार, होम डॉट EGS पेज दाखवणार. ठीक आहे, इतर सर्वांना समजलं असेल असं मला वाटतंय. समजलंय ना ऑनलाईन मेंबर्स? मेसेज बॉक्स मध्ये राईट करा बरं. का रिपीट घ्यायचे असले मला रिपीट सांगा किंवा नेक्स्ट म्हणून घ्या. ठीक आहे, हो यस काही पण करा. ठीक आहे, असं कोण आहे की त्याला जी हा पॉइंट समजला नाही आहे का रिपीट घ्यायची गरज आहे? ठीक आहे, कोणी एक जण असला तरी आपण एकदा मी रिपीट सांगा, तसं लाजू नका तुम्ही, शिकायला घाबरायचं नाही. ठीक आहे ना, घ्यायची पुढे. ठीक आहे, आता सर्वांना इतर समजलं असतं. ठीक आहे ना, आता मी ह्यातच एक्झाम्पल घेऊ का नवीन फाईल बनवू? ऑनलाईन मेंबर काय करायचं, ह्यातच कोड राईट करू का एक नवीन फाईल बनवू, की एक नवीन कॉन्सेप्ट घ्यायचा आपल्याला छोटासा? ठीक आहे, मी काय करतो एक नवीनच फाईल बनवतो. ठीक आहे ना, हे तर सर्वांना समजलं असेल. ठीक आहे ना, आणि तुम्हाला इथे मी ह्यात वेबसाईट बनवायला सांगितली होती. नाही समजलं तरी एकदा डबल रेकॉर्डिंग पहा, जास्त काही कॉम्प्लिकेट नाहीये. ठीक आहे, त्यासाठी मी काय करतो एक सगळं क्लोज करून टाकतो, CMD क्लोज केली, फोल्डर पण क्लोज करून टाकतो आणि डबल आपण एक नवीन फोल्डर. मग नवीन फोल्डर बनवण्यासाठी मी कुठे आलो, A to Z 54 ला, आणि इथे एक न्यू बटनावर क्लिक केलं. न्यू बटनावर फोल्डरवर क्लिक केलं आणि इथे मी राईट करतो एक्सप्रेस डे 4 _ पार्ट 2 करतो. पार्ट 2 असं काहीतरी नाव दिलं फक्त एक फोल्डरला. त्या फोल्डर ओपन केला, ओपन केल्यानंतर वरती URL बारवर क्लिक केलं आणि त्यामध्ये जो काही कॉन्टेंट आहे तो रिमूव्ह केला आणि त्यामध्ये मी केलं CMD राईट आणि एंटर बटनावर क्लिक. जसं एंटर बटनावर क्लिक केलं काय झालं, CMD ओपन झाली. CMD ओपन झाल्यानंतर आपल्याला काय करायची, इन्स्टॉलेशन करून घ्यायची. मग इन्स्टॉलेशन करण्यासाठी कोणती कमांड राहणार, ऑनलाईन मेंबर मला मेसेज बॉक्स मध्ये राईट करा बरं एक कमांड, इन्स्टॉलेशनची कमांड. ठीक आहे, आता पण सांगितली होती मी एक कमांड आणि काल पण इथून मागं ते पण सांगितले. कमांड सांगा की आपली कमांड काय राहणार इन्स्टॉलेशन साठी. npm install express. बरोबर आहे, NPM इन्स्टॉल एक्सप्रेस आणि आपल्याला लागणारे दुसरे एक EGS लागणार आहे. मग ही कमांड आपण इथे राईट करून घ्यायची. मग NPM इन्स्टॉल आय म्हणजे इन्स्टॉल, पहिलं लागणार आहे आपल्याला एक्सप्रेस आणि सेकंड लागणार आहे EGS. मग एंटर बटनावर क्लिक करायचं. जसं मी एंटर बटनावर क्लिक करेल काय होईल, थोडस टाइम लागेल. ठीक आहे ना, नेटवर्क कनेक्ट पाहिजे तुमच्या PC ला. ठीक आहे, असं काहीतरी मेसेज आलाय, ऍडेड 73 पॅकेज इन 5 सेकंड असं काहीतरी आलंय, म्हणजे पॅकेज इन्स्टॉल झाले. ह्याला मी करतो CLS आणि नेक्स्ट कमांड कोड पेस्ट डॉट आणि एंटर. काय होईल, ऑटोमॅटिकली VS कोड काय झालं, ओपन झालं. ठीक आहे, त्यानंतर MTPS वर क्लिक केलं आणि एक फाईल बनवून घेतली. फाईलला नाव दिलं मी index.js. तुम्हाला जे वाटेल ते नाव द्या तुम्ही. आणि ती फाईल बनवल्यानंतर मी फाईल मध्ये एक सर्व्हर बनवून घेतो. सर्व्हर बनवण्यासाठी var एक्सप्रेस इक्वल टू रिक्वायर राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये राहणार एक्सप्रेस. ठीक आहे, त्यानंतर var app इक्वल टू एक्सप्रेस राऊंड ब्रॅकेट. त्यानंतर var नाही app डॉट गेट राऊंड ब्रॅकेट डबल कोड स्लॅश कोमा घ्यायचा, फंक्शन घ्यायचं, फंक्शन मध्ये 2 पॅरामीटर, एक राहणार रिक्वेस्ट, दुसरी राहणार रिस्पॉन्स. कर्ली ब्रॅकेट मध्ये मी सांगतो रिस्पॉन्स डॉट इथे रेंडर करतो. रेंडर कोणतं फाईल करतो की होम डॉट EGS मी फाईल काय करतो, रेंडर करतो. ठीक आहे, आणि आपल्या सर्व्हरला एक पोर्ट नंबर ऍप डॉट लिसन आणि 1000 हा पोर्ट नंबर दिला. ठीक आहे, आणि एक व्ह्यूज फोल्डर होतं. MTPS वर क्लिक केलं, एक फोल्डर घेतला, कोणता फोल्डर, व्ह्यूज नावाचा फोल्डर. त्या आतमध्ये राहणार आपली होम डॉट EGS आणि होम डॉट EGS मध्ये मी H1 मध्ये राईट करतो हाय दत्ता करतो म्हणून. ठीक आहे, आणि इथं रेंडर केलं. ठीक आहे, मग आपल्याला जी काय सर्व्हर बनवलं, सर्व्हर रन करण्यासाठी कमांड राहणार नोडिमॉन फाईल नेम डॉट JS इथं. ओके, मग ही कमांड आपण कुठे राईट करणार, CMD मध्ये आलो, कमांड मी राईट करतो नोडिमॉन इंडेक्स डॉट JS. एंटर केल्यानंतर अशी ब्लिंक झालंय. ठीक आहे, एक्झिक्यूट झालाय प्रोग्राम. आउटपुट पेजला आलो, ब्राउझरला आलो आणि इकडे जाऊन मी localhost:1000 असं काहीतरी मी सर्च केलं, आलंय हाय दत्ता. बेसिक सर्वांना समजले असेल, काय अडचण नाही.
त्यानंतर नेक्स्ट आपल्याला आता फंडा असा आहे की काय कायांचा भरपूर जणांना विषय आलता, काय आलता, सीएसएस लोड नाही झाला. बरोबर, ठीक ना. काय कायांनी काय केलं असेल, ठीक आहे, ज्याची सीएस लोड झाली त्याची कशी सीएसएस लोड झाली मी ती सांगतो. आता तुम्ही काहीतरी असं एचटीएमएल, ठीक आहे, एचटीएमएलचं स्ट्रक्चर कसं आहे, एचटीएमएल, ठीक आहे ना, असंच आहे ना. त्यानंतर कोणतं आहे, कोणता टॅग असतो, हेड टॅग असतो ना. हेड मध्ये टायटल, टायटल, ओके. त्यानंतर हेडच्या बॉडी टॅग, आणि बॉडी टॅग मध्ये H1 मध्ये असं राईट केलं असेल तुम्ही हाय, ठीक आहे, हाय नोट जेएस करतो मी, ठीक आहे. आउटपुट पेजला जाऊन आणि ब्राउझरला आपण जाऊन सर्च केलं हाय नोट, ठीक आहे. सर्वांचं बऱ्याच जणांनी असं केलं असतं, ठीक आहे. पण EJS फाईल मध्ये तुम्ही स्ट्रक्चर घेतलं नाही घेतलं तरी काही इश्यू नाही, घेतलं तरी काय अडचण नाही, नाही घेतलं तरी काय प्रॉब्लेम नाही. मी फक्त रिमूव्ह करतो, ठीक आहे ना. आता जो काही H1 घेतला, H1 ला मला स्टाईल द्यायची, तुमची सीएसएस लोड कशी नाही झाली ते सांगतो. काहींनी काय केलं असं, स्टाईल टॅग किंवा सीएसएस त्याच फाईलमध्ये असं H1 मध्ये त्याला मी कलर दिला, कलर देतो सपोज रेड, अप्लाय होईल, ब्राउझरला आलो, इकडे जाऊन रिफ्रेश झाला, कलर लोड झाला ना, बरोबर ना. पण काय काय केस मध्ये काय असतं की सीएसएस ची फाईल वेगळी असते, बरोबर ना. सीएसएस ची फाईल काय असते, वेगळी असते, जावास्क्रिप्टची पण वेगळी असते, ठीक आहे. मग ती त्या टायमाला काय होतं, लोड होत नाही. मग लोड करायची काय गरज आहे सांगतो आता, ठीक आहे. H1 मध्ये आपण इथे राहून देऊ, जसं की मला सांगा, जी काही व्ह्यूज फोल्डर आहे, व्ह्यूज फोल्डर काय करतो, त्यात असतात EJSच्या फाईल, बरोबर ना. इथे मी राईट करतो, ठीक आहे. आता इथे कमेंट वेगळी, जो काही व्ह्यूज फोल्डर आहे, ठीक आहे, व्ह्यूज फोल्डर आहे, व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये आपल्या राहतात EJS फाईल, कोणत्या राहतात, .EJS फाईल, ठीक आहे. ह्यात कोणत्या, फक्त EJS फाईल राहतात, म्हणजे HTMLच्या फाईल राहतात, ठीक आहे. मग ह्याच प्रकारे एक सीएसएस ची फाईल रोल करण्यासाठी, बरोबर, त्यानंतर इमेज स्टोअर करण्यासाठी, ठीक आहे, इमेज, तुमच्या जावास्क्रिप्टच्या फाईल, ह्यासाठी एक फोल्डर असतो, त्या फोल्डरचं नाव असतं आहे एक पब्लिक नावाचा फोल्डर. कोणता, पब्लिक नावाचा फोल्डर. जसं व्ह्यूज फोल्डर काय स्टोअर करतो, EJS फाईल लोड करतो. मग त्याच प्रकारे जी काय पब्लिक फोल्डर असतो, पब्लिक फोल्डर काय स्टोअर करतो, .css फाईल लोड स्टोअर करतो, त्यानंतर .js फाईल असतात त्यामध्ये, त्यानंतर त्यात इमेजेस असतात, ठीक आहे ना. म्हणजे व्ह्यूज फोल्डर काय करतो, EJS फाईल. मग पब्लिक फोल्डर एक असतो, पब्लिक फोल्डर मध्ये काय असेल, सीएसएस फाईल असतात, जावास्क्रिप्ट फाईल असतात आणि इमेज असतात, बरोबर, ठीक आहे. एक्झाम्पल नाही समजलं तर काय अडचण नाही, आपण एक्झाम्पल घेऊ डायरेक्ट लाईव्ह, ठीक आहे ना. हे फक्त कमेंट केले. मग सीएसएस ची फाईल, ठीक आहे, आपण एक्झाम्पल डायरेक्ट काय घेऊ, सीएसएस चे घेऊ, ठीक आहे ना. आता एक मी काय करतो, पब्लिक फोल्डर बनवायचा. मग जो काही एम्प्टी पेज आहे त्या एम्प्टी पेज वर काय करायची, क्लिक करायची आणि त्या फोल्डरवर क्लिक करायचं आणि एक फोल्डर बनवून घ्यायचा. कोणता फोल्डर, पब्लिक, ठीक आहे. पब्लिक फोल्डर बनवला आणि त्या पब्लिक फोल्डरच्या आतमध्ये जी काय आपली सीएसएस ची फाईल असेल ते सीएसएस ची फाईल इथे बनवून घ्यायच्या. मी बनवतो इथं स्टाईल .css, ओके. आणि इथे H1 मध्ये मी राईट करतो, किंवा ठीक आहे H1 राईट घेतलं आणि इथे कलर देतो, कलर देतो मी इथे ब्ल्यू देतो, ओके. आलो मी इथे, ठीक आहे, आणि इथे आलो, कलर दिलाय का आपण इथे. आउटपुट पेजला गेल्यानंतर कलर कोणता होईल नोट.js चा, ऑनलाईन मेंबर, ठीक आहे. इथे रिफ्रेश नाही केला अजून, काय कलर होईल H1 चा, कलर कोणता राहील, रेड राहील, ब्लॅक राहील का ब्लू राहील, मेसेज बॉक्स मध्ये राईट करा बरं. ऑनलाईन मेंबर्स, तुम्हाला क्वेश्चन विचारलाय मी काहीतरी, फक्त मला सांगत चला ना, तुमचा अंदाज सांगू शकतात, ठीक आहे. ब्लॅक राहील, बाकीच्यांचं काय म्हणणं आहे, बाकीच्यांना काही माहित नाही तसं काही, फक्त ऑप्शन विचारले, तुम्ही सांगू शकता, त्यात गेस करा फक्त. HTML ला काही अटॅच नाही सर, सो ब्लॅक, ओके. अजून बाकीचे 3 जणच आहेत का, असं कोण आहे का, रेड कलर होईल, काहींचं म्हणणं असं ब्लू कलर होईल, सांगा. सर्वांचं ब्लॅक,
असं कोण नाही का ब्ल्यू वालं? ब्लू वाल्याला टचच नाही. हे सर्वांचं ब्लॅक आहे का? ठीक आहे. अरे यार हुशार आहे यार. ब्राउझरला आलो आणि इथे मी जाऊन केलं रिफ्रेश. काय कलर आला? काय रिझन आहे की आपण जी काही CSS फाईल बनवली बरोबर, पब्लिक फोल्डर मध्ये बनवली, पण आपण इथे लिंक केली का? मग लिंक करण्यासाठी काय करणार आपण? तुम्ही शिकलात ना, लिंक करण्यासाठी काय करणार? ऑनलाईन मेंबर्स लिंक करण्यासाठी काय करणार मी आता? मला जी काय माझं home.ejs फाईल आहे त्या पेजला मला ती style.css लिंक करायची, तर कशी करणार? रिस्पॉन्ड.रेंडर. ऑनलाईन मेंबर्स काय करणार? लिंक टॅग. ओके, ट्राय करू आपण. लिंक टॅग आहे का, वर्क होते? लिंक आणि रिलेशन दिले आपण स्टाईल शीट आणि इथे करायचे STY स्टाईल डॉट. आता कलर कोणता होईल ऑनलाईन मेंबर्स? कशाची? स्टाईलची चुकली का? CSS ची चुकली. CSS. ठीक आहे, आता कलर कोणता होईल ऑनलाईन मेंबर्स? आता कलर कोणता होईल? होईल ब्लू. चेक करायची. लोकल होस्टला आलो आणि ते रिप्लेस केलं. का बरं नाही झालं? ठीक आहे, झालंय का काही? ठीक आहे, जर रिझन आहे, काय रिझन आहे? आता आपण काय केलंय की जी काय style.css फाईल आहे ती कुठे पब्लिक फोल्डर मध्ये आहे, पण Node.js ला माहित नाही, की त्याला माहित नाही की जी काय मला CSS लागणार आहे ती कुठून घ्यायची. ठीक आहे ना. आता तुम्हाला कसं माहिती की तुम्हाला माहिती आहे की आता तुम्ही ह्याच्या स्टोअर मध्ये गेलात, कोणत्या दुकानात गेलात, एखादा किराणा दुकानात गेलात, ठीक आहे ना. तुम्ही किराणा दुकानात जाऊन कपडे मागणार का? नाही ना. तुम्हाला माहिती आहे की किराणा दुकानात गेल्याच्या नंतर तुम्हाला तिथे काय भेटणार आहे? साखरच भेटणार आहे, बरोबर. मग तसं Node.js ला सांगायचे आपल्याला, तुला CSS लागते, पब्लिक फोल्डर मध्ये जा. तुला जावास्क्रिप्ट लागते, पब्लिक फोल्डर मध्ये जा. तुला फोटो लागतोय, पुढे जातो. मग ह्याला असं सांगायला लागेल की तुला जी काही गोष्टी लागणार आहे ती कुठून घेतो? पब्लिक फोल्डर मधून घे. मग याला सांगण्यासाठी आपण कुठे जाणार? index.js फाईल बनवली आपण, त्या पेजला आलो. पेजला आल्यानंतर इथे ह्याला सांगायचं, इथे सांगायचं, पुढे सांगायचं आपलं जी काही मेन फाईल आहे आपली. मेन फाईल कोणती? इंडेक्स. मग इथे आल्यानंतर त्याला सांगायचे कसं सांगायचे की जे काही तुला पाहिजे ते कुठून घे? तू पब्लिक फोल्डर मधून घे. मग इथे सांगण्यासाठी ऍप डॉट यूज राऊंड ब्रॅकेट एक्सप्रेस डॉट स्टॅटिक्स, म्हणजे स्टॅटिक्स फाईल आहेत ना ते स्टॅटिक, राऊंड ब्रॅकेट द्यायचा आणि डबल कोड मध्ये सांगायचे कुठून घे तुला जे काय लागतंय पब्लिक फोल्डर मधून घे. पब्लिक आणि बॅकस्लॅश द्यायचं, असं पुढचं नाही द्यायचं, बॅकस्लॅश द्यायचं बस. ह्याला आपण मिडलवेअर म्हणणार. काय म्हणणार Node.js मध्ये? मिडलवेअर. आता बघायचं आउटपुट पेजला आलो आणि इथे मी जाऊन काय केलं? रिप्लेस केलं. झाला कलर. म्हणजे ज्याला जी काही गोष्टी लागणार त्याला आपण काय सांगितले? कुठून घे? पब्लिक फोल्डर मधून. ऑनलाईन मेंबर समजतंय का कॉम्प्लिकेट वाटतंय थोडं? ठीक आहे, कॉम्प्लिकेट नाही, पण ट्राय करा तुम्ही. एवढं जमतंय का? नाही समजलं तर मी एकदा रिपीट घेतो. रिपीट घेऊ एकदा. फास्ट मेसेज बॉक्स मध्ये राईट करा बरं, काय करतात? ठीक आहे, ट्राय करतात. ठीक आहे, ट्राय करा आणि मला ग्रुपवर स्क्रीनशॉट काढून ठीक आहे मला ह्याचं टाका. ठीक आहे, ट्राय करा तुम्ही. झाल्यानंतर मला मेसेज बॉक्स मध्ये कळवा. ठीक आहे, तुम्हाला दोन्ही दिसले पाहिजे. जसं की आपण पब्लिक फोल्डर मध्ये इमेज टाकली, इमेज टाकून आपण हे चेक केलं. ठीक आहे, जावास्क्रिप्टची फाईल टाकून बघायची. एक बटन घेतलं, बटनला मी देतो एक आयडी देतो. जसे की आयडीला देऊ आपण BTN. ठीक आहे ना. आणि इथे करू क्लिक मी. ओके, ब्राउझरला जाऊ. ब्राउझरला आलो नंतर मी रिफ्रेश करतो. इथे इमेज थोडी मी बंद करतो. इमेज मी काय करतो? कमेंट करतो. 2 मिनिट. ठीक आहे, क्लिक मी बटन आलंय. त्या बटनवर आपल्याला जावास्क्रिप्ट राईट करायची. मग जावास्क्रिप्ट राईट करायची म्हणजे काय? फाईल बनवायला लागेल. मी इथे लिहितो जावास्क्रिप्ट डॉट
जेएस नावाची एक फाईल बनवली. ठीक आहे ना. आणि इथे मी पहिले काय करतो, वॅर btn इक्वल टू काय राहतं, सिलेक्ट करण्याची कमांड डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय राउंड ब्रॅकेट डबल आणि इथे राईट करणार आपण काय आयडी काय दिली आपण, ठीक आहे. आयडी काय दिली चेक करायची, बीटीएन आयडी दिली. ठीक आहे ना. आणि इथे करतो मी बीटीएन राईट. ओके. आणि त्यानंतर मला हे काय करायचे, ह्या बटनावर एक फंक्शन चालवायचे. मग फंक्शन चालवण्यासाठी बीटीएन काय राहतं, काय राहतं ऑन क्लिक ऑन इव्हेंट लिस्नर काय राहणार, काय ऍड इव्हेंट लिस्नर राहणार. असं काय असतं, चुकतंय, कसं राहतं, अलर्ट दिला, अलर्टला मी इथे करतो हाय, होईल का वर्क, चेक करायची. आणि सीएससी ची फाईल मध्ये लोड करतो. असं की मी इथे खाली लोड करतो कशी स्क्रिप्ट मध्ये. स्क्रिप्ट कशा जाते, एसआरसी मध्ये राहते ना. आणि एसआरसी मध्ये मी जावास्क्रिप्ट डॉट जीएस. बरोबर आहे का, चुकतोय मला मेंबर सांगा बरं मला. ठीक आहे ना, सांगत चला यार. चेक करू वर्क. क्लिक मी बटन केले, का बरं नाही वर्क, हा लिंक चुकले का टाईप चुकला याचा. सांगा बरं काय राहिली माहिती. ऑनलाईन मेंबर स्क्रिप्ट टॅग मध्ये रन होतं. तुमचं जावास्क्रिप्ट झालंय ना, झालंय ना. स्क्रिप्ट टॅग मध्ये जावाचं कोड कुठे, इथं स्क्रिप्ट टॅगचा त्याच्या आतमध्ये. मग ही जावास्क्रिप्ट फाईल बनवली कशासाठी, डॉट जीएस ची फाईल बनवली कशासाठी. बघा बरं काहीतरी चुकतंय. ऑनलाईन मेंबर्स फंक्शन कॉल नाही केलं. कोणता फंक्शन कॉल करायचं हे समजा ना. हा ठीक आहे, तुम्ही ट्राय करा. ठीक आहे, फंक्शन इव्हेंट राहिले. ठीक आहे, ठीक आहे. जावास्क्रिप्टची फाईल तुमच्याकडे रन होती का तुम्ही ते चेक करा. ठीक आहे ना. आज मी त्याच्यावर काय डेमो करीत नाही, तुम्हाला एक फक्त एक्झाम्पल सांगितले की जावास्क्रिप्टची फाईल पण आपण काय करू शकतो, रन करू शकतो. तर अजून एक एक्झाम्पल घ्यायचं का डेमो देऊ तुम्हाला मी. ठीक आहे, डेमो नाही देत, फक्त तुम्ही जी काही वेबसाईट सांगितली तुम्हाला ती वेबसाईट मला ग्रुपवर शेअर करा. ठीक आहे, तुम्हाला जावास्क्रिप्ट सांगितली, इमेज सांगितली आणि सीएसएस पण फाईल सांगितली. फक्त एवढं ध्यानात ठेवा. काय ध्यानात ठेवायचे तुम्ही, की जी काय आपली व्ह्यूज फोल्डर आहे, व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये काय राहणार, आपली डॉट इजीएस फाईल्स असणार. कोणत्या, इजीएस फाईल. आणि नेक्स्ट पब्लिक फोल्डर मध्ये डॉट सीएसएस फाईल. ठीक आहे, डॉट सीएसएस फाईल, नेक्स्ट डॉट जीएस फाईल, आणि त्यानंतर जे काय आपले इमेजेस असणार ते इमेजेस राहणार. बस एवढाच फंडा ध्यानात ठेवायचा, बाकी काहीच नाही. एवढं तुम्ही आज वेबसाईट बनवता असं मला वाटतंय, आणि ग्रुपवर मला शेअर करा. ठीक आहे ना. कोणाला काही अडचण आली तर सर्वांनी एनीडिस्क ऍप इन्स्टॉल केलं असेल, एक मला मेसेज करा, त्यांना मी IP सेंड करतो. ठीक आहे ना. बाकी काय प्रॉब्लेम नाही, फक्त तुम्ही उद्या वेबसाईट बनवून आणा. ठीक आहे, मग परवा दिवशी पासून आपण काय करू, मग आपल्याला हळूहळू डेटाबेस कडे जायचं. ठीक आहे ना. फक्त तुम्ही एकदा स्ट्रक्चर समजून घ्या, मग आपण डेटाबेस कडे जाणार. ठीक आहे, डेटाबेसच्या आधी आपण काय करू, फॉर्म हँडलिंग शिकायचे आपल्याला. काय शिकायची, ठीक आहे. फॉर्म हँडलिंग मध्ये कसं की आपण फॉर्म मधून डेटा भरणार आणि तो डेटा बॅकएंडला म्हणजे डेटाबेसला पोच करणार. ठीक आहे ना. ह्याच पद्धतीने आपण पाहणार आहे. व्हॅलिडेशन पाहणार, व्हॅलिडेशन गरज नाही जावास्क्रिप्ट मध्येच. ठीक आहे, तुम्ही वेबसाईट तर बनवा. ठीक आहे, वेबसाईट बनवल्यानंतर आपण मग पुढे काम करतोय. ठीक आहे ना. ऑनलाईन मेंबर्स काय अडचण, कुणाला काही प्रॉब्लेम आला तर विचारत चला. ठीक आहे, उद्यापासून मग आपण डेटा हँडल कसा करायचा ते शिकू. ठीक आहे ना. तुम्हाला फक्त एक ओव्हरव्ह्यू देतो. आतापर्यंत तुम्ही फॉर्म फाईल असेल ना,
ठीक आहे ना. HTML मध्ये फॉर्म बनवला असं असं काहीतरी फॉर्म टॅग मध्ये ऍक्शन कशासाठी असतं, काय अडचण नाही, उद्या पाहू आपण. ठीक आहे. ऍक्शन नंतर एक असं मेथड असतं, मेथड नंतर NC टाईप असतं फॉर्म मध्ये, त्याचे ऍट्रिब्यूट आहेत हा हे. मग हे कशासाठी असतं ते पाहणार आपण. त्यानंतर अजून ह्या मेथड मध्ये दोन टाईप असतात. एक मेथड मध्ये असते पोस्ट, परत असतं गेट, आणि एक असतं पॅरम्स. ठीक आहे. हे टाईप आपण पाहणार आहोत, पोस्ट, गेट आणि पॅरम्स एक पाहणार. ठीक आहे. ह्याचा स्टडी नाही केला तर काय अडचण नाही, पण तुम्ही जसं जसं आपण कॉन्सेप्ट क्लिअर करतो पब्लिक फोल्डर ह्याचे नोट्स काढत चला. ठीक आहे ना ऑनलाईन मेंबर्स. ठीक आहे. आज इथेच थांबू आपण. तुम्हाला रेकॉर्डिंग मी शेअर करतो, आणि मला ती वेबसाईट आहे, तुम्ही वेबसाईट आज मला ग्रुपवर पाहिजे सर्वांची. ठीक आहे. आज लास्ट दिवस असेल तुमचा.